शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. महाजन कुटुंबियांच्या घरी दिवाळी पाडव्याचा सण साजरा होत आहे. आकाश, अथर्व आणि अभिजित यांना ओवाळण्यात येणार आहे आणि त्यामुळं घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आहे. अभिची बायको म्हणजेच पौर्णिमा आता त्याच्या समोर आलेली आहे आणि ती त्याला ओवाळणार आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमा देखील अथर्वला तर भूमी देखील आकाशला ओवाळणार आहे. आता एक एक जण त्यांच्या समोर येत आहे आणि एक एक जण आपापल्या नवऱ्याला ओवाळत आहे. ओवाळल्यानंतर प्रत्येकाला ओवाळणी देखील मिळणार आहे आणि हक्काने ते त्यांना ओवाळणी देखील मागत आहेत. भूमी देखील आकाशच्या समोर येऊन उभारलेली आहे. हे सगळं पाहून आकाशची आजी कृत्य झाल्यासारखं बघत आहे. मला हेच तर पाहायचं होतं, याच गोष्टीत तर आनंद आहे, असं ती सर्वांना सांगत असते आणि पौर्णिमा अथर्वला ओवाळत असते. तर सर्वजण आपापल्या नवऱ्याकडून चांगल्या भेटवस्तूची अपेक्षा करत असतात. घरामधील वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं असतं. अथर्वला मनू ओवाळत असते आणि त्याच टायमाला भूमी देखील आकाशला ओवाळत असते. आकाशला हे सर्व पाहताना खूप आनंद होत असतो. भूमी आता आपल्या बाळाची आई होणार आहे आणि आपल्यासाठी ती पाडव्याला घरी आलेली आहे. आपल्याला ती ओवाळत आहे, आपल्याला मिठाई भरवत आहे, या गोष्टीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. तर मागे बसलेली रागिनी देखील सर्वांना इन्स्ट्रक्शन देऊन असं करा, असं करा, असं सांगत असते आणि त्याप्रमाणे सर्वजण करत असतात. इकडे पौर्णिमा देखील अभिजितला ओवाळत असते आणि ओवाळून झाल्यानंतर त्याला ती मिठाई देखील भरवते आणि आता पौर्णिमा अभिला म्हणते, "चला, आता पाडवा आहे ना, तर माझं काय गिफ्ट आणलं आहे ते मला लवकरात लवकर देऊन टाका. गिफ्ट आणलेलं आहे दाखवा," असं ती सर्वांच्या समोर म्हणते. तेव्हा अभि म्हणतो, "अगं बाई, देतो तुला गिफ्ट. तुला गिफ्ट देता मला काय घरात राहायचंय की नाही?" असं तो मिश्किलपणे बोलत असतो. तेव्हा सर्वजण हसतात आणि म्हणतात, "हे अगदी बरोबर आहे." त्याचप्रमाणे आता मनूने देखील अथर्वला गिफ्ट मागितलेलं आहे आणि अथर्व पण लगेच एक गिफ्ट तिच्या हातामध्ये ठेवतो आणि आता नंबर असतो तो म्हणजे भूमीचा. आता पौर्णिमा म्हणते, "भूमी, तू देखील तुझ्या नवऱ्याला गिफ्ट माग आणि चांगलं गिफ्ट माग, मोठ्यात मोठं गिफ्ट माग, म्हणजे तुला देखील आमच्यासारखं चांगलं गिफ्ट मिळेल." तेव्हा भूमी मात्र सांगते, की "मी माझ्या नवऱ्याला काहीच गिफ्ट मागणार नाही. उलट मी त्याला गिफ्ट देणार आहे." हे ऐकल्यावर पौर्णिमा म्हणते, "असं नसतं." तेव्हा भूमी सांगते, की "आमच्या नात्यामध्ये असंच असतं. मी त्याला गिफ्ट देणार आहे. आमचं नातं हे असामान्य आहे." आकाशला देखील या गोष्टीचं खरं तर आश्चर्य वाटत असतं. कारण भूमी आपल्याला काय गिफ्ट देणार आहे असा प्रश्न त्याला देखील पडलेला असतो. पण आता भूमीनं एक पाकीट आकाशच्या हातामध्ये ठेवलेलं असतं आणि ती त्याला म्हणते, की "हे माझं दिवाळी पाडव्याचं तुझ्यासाठीचं गिफ्ट आहे. ते उघड, म्हणजे तुझ्या लक्षात येईल, की मी तुला नेमकं काय दिलेलं आहे." खरंच भूमीने आकाशला नक्की काय बरं दिलं असेल असा प्रश्न घरातील प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये येत असतो आणि रागिणीला देखील या गोष्टीबद्दल खूपच जिज्ञासा असते आणि त्याप्रमाणे आता आकाशने ते पाकिट उघडलेलं असतं आणि त्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची चिठ्ठी असते. ती चिठ्ठी देखील त्याने उघडलेली असते आणि त्यावर एका ट्रकचा नंबर असतो आणि ते पाहून त्याला सुद्धा मोठं आश्चर्य वाटतं. तो विचारतो, "हा कसल्या ट्रकचा नंबर आहे?" तेव्हा भूमी सांगते, की हा तोच ट्रक आहे ज्या ट्रकने आपल्या रघु काकाचा जीव घेतलेला आहे. रघु काकाचा जीव घेऊन फरार झालेल्या ट्रकचा हा नंबर आहे आणि तो मी कसाबसा मिळवला आहे. मी त्याचा खूप पाठपुरावा करायचा प्रयत्न केला, पण तो व्यक्ती मला काही सापडत नाहीये. पण आता ही जबाबदारी मी तुझ्यावर दिलेली आहे. हे ऐकल्यावर रागिनी आणि अभिचं तोंड मात्र अगदी पाहण्यासारखं झालेलं असतं. तेवढ्यावरच भूमी थांबत नाही, तर ती म्हणते, की "हे माझं तुझ्यासाठी गिफ्ट आहे. आता तू देखील मला गिफ्ट द्यायचं आहे." तेव्हा आकाश विचारतो, की "मी तुला काय गिफ्ट देऊ ते सांग. तू जे म्हणशील ते मी गिफ्ट द्यायला तयार आहे." तेव्हा भूमी सांगते, की "या व्यक्तीचा शोध लावायचा आणि तो व्यक्ती कोण आहे ते माझ्या समोर आणायचं, हेच तुझ्याकडून मला गिफ्ट असणार आहे." तेव्हा आता त्याने सुद्धा वचन दिलेलं आहे, की "मी नक्कीच या गोष्टीचा पाठपुरावा करेल आणि आपल्या रघु काकाला ज्या व्यक्तीनं मारलेलं आहे, ज्या व्यक्तीने त्याचा खून केलेला आहे, त्याचा घातपात घडवून आणलेला आहे, त्या व्यक्तीला नक्कीच मी शोधून काढेल." हे ऐकल्यावर अभिच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण भूमीने ऐन पाडव्यामध्ये त्यांचं तोंड कडवट करून टाकलेलं आहे. रागिनी देखील खूप अस्वस्थ झालेली असते, पण आता काही बोलणं शक्य नसतं आणि तो पुरावा आता आकाशने स्वतःच्या जवळ ठेवलेला आहे. लवकरच हा पुरावा पोलिसांच्या मी ताब्यात देईल आणि पोलिसांना हे काम करण्यासाठी प्रवृत्त करेल आणि मी स्वतः देखील
या गोष्टीचा पाठपुरावा करेल असं वचनच आता त्यांनी भूमीला पाडव्या दिवशी दिलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी एकदम शांत बसलेली आहे. अभिजित आणि पौर्णिमा तिच्या मागे उभ्या आहेत आणि पौर्णिमा अभिजितला म्हणते की कधीपर्यंत ह्या अशा शांत बसणार आहेत. अशा जर का ह्या शांत बसल्या तर भूमी एकावर एक डाव खेळेल आणि आपल्या सर्वांना जेलमध्ये पाठवेल. यांना जरा बोलतं करा ना, असं ती सांगत असते. अभि तिला शांत बसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की आई शांत बसली आहे म्हणजे ती नक्कीच टेन्शनमध्ये आहे. तिला काही सुचत नसणार आहे म्हणून ती शांत बसलेली आहे. तू जरा तुझं तोंड बंद कर. पण पौर्णिमाला मात्र तिचं तोंड बंद करणं शक्य नसतं. ती अभिजितला सारखं म्हणत असते की "अहो, आता वेळ हातातून निघून चाललेली आहे. एकतर ती भूमी डोक्यावर येऊन बसलेली आहे. ती घरातून जाता जात नाहीये आणि ती काय शांत बसत नाहीये. एकापाठोपाठ एक ती काम करत चाललेली आहे." तेवढ्यात रागिनी उठते आणि तिच्या जवळ असलेला पाण्याचा ग्लास अभिजितच्या तोंडावर फेकून मारते आणि तो ओलाचिंब होतो. तो म्हणतो, "आई, तू हे काय करतेस? कशामुळे असं करतेस?" तेव्हा ती सांगते, की "तू झोपी गेलास ना, ते जागं करणं गरजेचं आहे." अभि म्हणतो, "पण मी झोपलेलो नाहीये." रागिनी म्हणते, "तू झोपलेला नाही असं तुला वाटतंय, पण मला माहिती आहे तू पार झोपी गेलेला आहेस. अरे, ती भूमी त्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचली, तरी देखील तुला अजून कळत नाहीये. मग तू झोपलेला आहेस नाहीतर काय? तुला जागं करण्यासाठी हा पाण्याचा ग्लास मी तुझ्या अंगावर ओतलेला आहे. आता तरी जागा हो आणि त्या ड्रायव्हरचा काहीतरी सोक्ष लाव. जर का भूमी त्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचली आणि आकाश जर का त्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचला, तर आपल्या गळ्याचा फास किती आवळणार आहे, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? तू काय करतोयस ना, तेच मला कळत नाहीयेस. खरं तर ह्या गोष्टी तू स्वतःहून करायला पाहिजे, पण प्रत्येक वेळेस मला त्या गोष्टी सांगाव्या लागतात ना, याच गोष्टीचा आता मला वैताग आणि राग यायला लागलेला आहे. तुम्हाला स्वतःहून काहीच गोष्टी कळत नाहीत. माझी टीम म्हणजे मूर्खाची टीम आहे, असं मला वाटायला लागलेलं आहे." अशा प्रकारे रागिनीने त्या दोघांचा देखील समाचार घेतलेला असतो. आबिर रागिनीला विश्वास देतो, की "आई, तू काहीच काळजी करू नको. त्या ड्रायव्हरपर्यंत मी नक्कीच पोहोचेल. पोलीस आणि आकाश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर मी त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा काहीतरी सोक्षमोक्ष मी नक्कीच लावेल." असं म्हणून तो तेथून निघून जातो आणि आता रागिनीचा मोर्चा पौर्णिमाकडे वळालेला असतो. पौर्णिमा किती बिनडोक आहे हे तिला माहीत असतं आणि ते म्हणते, की "नुसती तोंडाची वाफ वाया घालवत जाऊ नको. जरा कधीतरी विचार करून काही गोष्टी बोलत जा. ती भूमी या घरात राहिली नाही पाहिजे यासाठी काहीतरी विचार कर आणि तिला हाकलण्याचा प्रयत्न कर." तेव्हा पौर्णिमा देखील पुरती घाबरून गेलेली असते कारण रागिनीने रौद्ररूप धारण केलेलं असतं. तर इकडे हॉलमध्ये एसीपी गायकवाड साहेब आलेले आहेत. आकाशने त्यांना बोलवून घेतलेलं आहे. भूमीला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने पोलिसांना बोलवून घेतलेला आहे आणि तो ट्रकचा नंबर त्याने त्यांना देऊन टाकलेला आहे. तो ट्रकचा नंबर घेऊन पोलीस सांगतायत, की "आता तुम्ही निश्चिंत राहा. हा ट्रक कोणाचा असेल त्या व्यक्तीपर्यंत मी नक्कीच पोहोचणार आहे." आकाश त्यांना सांगतोय, की "काही जरी झालं तरी त्या व्यक्तीला अजिबात सोडू नका. तो व्यक्ती कोण आहे, त्याचं नाव काय आहे ते मला समजलं पाहिजे." तेव्हा पोलीस सांगतात, की "तुम्ही निश्चिंत राहा. पण या केसेसमध्ये काही गोष्टी अगदी अनपेक्षितपणे घडत असतात." आकाश विचारतो, "म्हणजे काय?" तेव्हा पोलीस सांगतात, की "हा ट्रकचा नंबरसुद्धा खोटा असू शकतो. कारण असा अपघात घडवणारे लोक हे दुसराच नंबर वापरतात आणि पुन्हा ती नंबर प्लेट काढून टाकतात. त्यामुळं नक्की ही तीच नंबर प्लेट आहे का असं सांगता येणं थोडंसं कठीण आहे. पण तुम्ही हा नंबर दिलेला आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी अपघात घडलेला आहे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील मी काढून घेतलेले आहेत. ते सीसीटीव्ही फुटेज देखील मी पाहणार आहे आणि तो ट्रक नक्की कुठे गेलेला आहे हे देखील मी तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे." गायकवाड साहेबांनी आकाशला अगदी शब्द दिलेला असतो आणि ते सांगतात, की "आता ही जबाबदारी माझी आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. या ट्रकच्या ड्रायव्हरपर्यंत मी नक्की पोहोचेल आणि लवकरात लवकर तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवून घेईल." असं म्हणून ते निघून गेलेले असतात. इकडे आकाशची आजी मात्र अस्वस्थ झालेली आहे. आकाशची आजी आकाशला बोलते, की "हा काय प्रसंग आपल्या घरावर आलाय ना, तेच मला कळत नाही. आपल्याच घरातले सदस्य आपल्याच घरातल्या सदस्याच्या विरुद्ध उभारलेले आहेत. हे सगळं पाहताना मला खूप त्रास होतो. या सगळ्या गोष्टींचा मला खूप मानसिक त्रास होतो." असं ती आकाशला सांगत असते. तेव्हा आकाश तिला दिलासा देण्यासाठी तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो, "आजी, तू मनाला गोष्टी लावून घेऊ नको. ज्या गोष्टी सत्य आहेत त्या आज ना उद्या आपल्या समोर येणार आहेत. तू त्या गोष्टी मनावर लावून घेऊ नको. कारण आता तू कितीही स्वतःला त्रास करून घेतला तरी होणाऱ्या गोष्टी ह्या होत राहणार आहेत." तरी देखील ती आकाशला सांगत असते, की "खरंच पण या घरामध्ये असं काहीतरी घडेल आणि माझ्या कानावर असं काहीतरी पडेल असं मला कधी देखील वाटलं नव्हतं. पण आता या गोष्टी घडतायत. ह्या घडतायत ह्याच मला तर खरं वाटत नाहीत. पण आता या गोष्टीवर विश्वास मात्र मला ठेवावा लागणार आहे." असं म्हणून स्वतःला होणारं दुःख ते
आकाश आणि पौर्णिमा यांना सांगत असतात. आकाश आणि पौर्णिमा मात्र त्यांना दिलासा देत असतात आणि तेवढ्यातच तेथे भूमी आलेली असते. भूमीच्या हातामध्ये बॅग आहे आणि भूमी आता घर सोडून चाललेली आहे. हे आता आकाश, आजी आणि पौर्णिमा यांच्या लक्षात आलेलं असतं. ते पाहून आजीला मात्र धक्का बसलेला असतो. आजी तिला म्हणतात, की "आता भूमी तू कुठं चाललेली आहे?" तेव्हा भूमी सांगते, की "आता दिवाळी संपलेली आहे आणि त्यामुळे आता मला या घरात राहता येणं शक्य नाही." हे ऐकल्यावर आकाशला पण धक्का बसतो. आकाश म्हणतो, "पण तू तर जाणार नव्हती ना?" ती म्हणते, "मी फक्त दिवाळीसाठी आलेले होते. मला दिवाळीसाठी येणं गरजेचं होतं, कारण माझ्या हातून हे सगळे विधी घडणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे विधी सर्व काही पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळं आता मला इथं राहणं शक्य नाही." आकाश म्हणतो, "पण मी आता तुझं सगळं ऐकतोय ना. ट्रकचा नंबरसुद्धा मी घेतलेला आहे. पोलिसांना तो नंबरसुद्धा दिलेला आहे आणि लवकरात लवकर तो ड्रायव्हर कोण आहे ते सुद्धा आपल्याला समजणार आहे. आता तू जाण्याची काय गरज आहे? जर का मी तुझं सगळं ऐकत असेल तर." भूमी म्हणते, "तू माझं ऐकतोयस म्हणजे मी सांगते म्हणून ऐकतोयस, पण सत्य काय आहे यावर अजून तुझा विश्वास बसलेला नाहीये. फक्त मी सांगते म्हणून त्या गोष्टी तू कराव्यात असं मला वाटत नाही. जे सत्य आहे ना त्यावर तो विश्वास ठेवावा असं मला कायमस्वरूपी वाटलेलं आहे. इथं राहून मी माझं सत्यता सिद्ध करणं शक्य होत नाही. त्यामुळं मी इथं राहणं शक्य नाही. तू माझं सगळं ऐकतोयस ते म्हणजे माझ्यावर असलेल्या प्रेमाखातीर आणि माझ्या पोटात असलेल्या आपल्या बाळाकरता. पण तू माझं ऐकलं पाहिजेस ते म्हणजे माझ्यावर असलेल्या विश्वासासाठी आणि मी बोलत असलेल्या सत्यासाठी. माझी बाजू सत्याची आहे म्हणून जर का तू मान्य केलंस तर मी येथे राहू शकते. पण ते तू मान्य करणार नाही हे मला माहीत आहे." आकाशच्या पुढं मोठा पेच झालेला असतो. भूमीवर जर का विश्वास ठेवला तर आपण रागिनीवर अविश्वास दाखवतोय आणि रागिनी ही चुकीची आहे असं दाखवतोय असा त्याचा अर्थ होत असतो. पण भूमीला मात्र त्याला जाऊ द्यायचं नसतं नसतं. तो म्हणतो, "भूमी हे सगळं जरी खरं असलं तरी मला असं वाटतंय की तू जाऊ नये." भूमी म्हणते, "याच तर गोष्टीची मला भीती वाटते. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. मी बोलते ती गोष्ट सत्य नाहीये हे तू स्पष्टपणे सांगतो. जोपर्यंत तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही आणि मी जे बोलते ते सत्य वाटत नाही, तोपर्यंत मला या घरात राहता येणार नाही." आजी अजूनही भूमीला म्हणत असते, की "भूमी तू इथं थांबणं गरजेचं आहे." भूमी मात्र आता आजीला म्हणते, की "नाही, जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही, तोपर्यंत मी इथं राहणं शक्य नाहीये. तुमचा माझ्यावर विश्वास बसणं देखील शक्य नाहीये आणि ही गोष्ट फक्त माझ्यासाठीच वाईट आहे असं नाही, तर ही गोष्ट माझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी देखील चांगली नाहीये. तुम्ही सतत माझ्या विरोधात बोलणार आणि मला चुकीचं सिद्ध करणार आणि त्या गोष्टीचा परिणाम माझ्यावर होणार आणि माझ्यामुळं तो परिणाम बाळावर देखील होणार. पण मला माहीत आहे, की मी सत्य आहे. आजपर्यंत तुम्हाला माहीत आहे, की भूमी कधीही खोटं बोललेली नाहीये. तरी देखील मी जे काही बोलते त्यावर तुमचा विश्वास बसत नाही आणि ती विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट तुमच्यासाठी आहे. पण मी मात्र जे काही बोलते ते अगदी होशोहवासमध्ये बोलत आहे. मी असंच काही बोलत नाहीये. त्यामुळं मला माझ्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी काही वेळ लागणार आहे आणि तो वेळ मी तुमच्याकडून मागत आहे. जरी मी इथून जात असले तरी देखील माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. मला माहिती आहे की तुमचं देखील माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही." अजूनही आकाशची आजी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण ती मात्र थांबत नसते. भूमी म्हणते, की "मला आता जाणं गरजेचं आहे. मी तुमच्या पाया पडते आणि मला आशीर्वाद द्या, की मी माझ्या कामामध्ये यशस्वी व्हावं." असं म्हणून ती त्यांच्या पाया पडते आणि आता भूमीने जाण्याचा निश्चय केलेला आहे. त्यानंतर आजी मात्र तिला काही बोलत नाहीत. आकाशला मात्र अजून देखील वाटत असतं, की भूमीने जाऊ नये म्हणून. पण भूमी आकाशला म्हणते, की "आता ही गोष्ट शक्य नाहीये. मला जाणं गरजेचं आहे आणि आता तू माझ्या मागं सुद्धा येऊ नकोस. नव्हे तर तू माझी बॅगसुद्धा घेऊ नकोस. माझं ओझं देखील मला उचलू दे." आकाश म्हणतो, "मी तुला गाडीमध्ये सोडवून येतो." तेव्हा भूमी म्हणते, "त्याची काहीच गरज नाही आकाश. असं तू जर का एक-एक गोष्ट करत राहिला तर मला तुझ्याकडून खूप अपेक्षा वाटतील आणि जर का अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मग त्या अपेक्षा पूर्ण न होण्याचं दुःख खूप मोठं असतं आणि त्याचं दुःख मला होऊ द्यायचं नाहीये. मला माफ कर आकाश, पण मी सध्या तुझं काहीच ऐकू शकत नाही. मला माझं सत्य सिद्ध करायचं आहे आणि तू देखील माझ्यावर विश्वास ठेवावा असं आता मला वाटत नाही. त्यामुळं तू मला अजिबात अडवू नको. मला जाऊ दे." असं ती आकाशला सांगत असते. खरं तर आकाशला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं, की भूमी आता घर सोडून चाललेली आहे. आपली भूमी ज्या परिस्थितीत आहे, त्या परिस्थितीत खरं तर तिला आपली गरज आहे. कारण तिच्या पोटामध्ये आपलं बाळ आहे, हे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. तो भूमीला म्हणतो, की "भूमी, अजूनही मला वाटत नाही तू जावं." तेव्हा भूमी म्हणते, की "फक्त मला एक वचन दे, जेव्हा मला गरज पडेल तेव्हा तू येशील." तेव्हा आकाश तिच्या हातात हात ठेवतो आणि म्हणतो, "भूमी, तू निश्चिंत राहा. जेव्हा पण तुला गरज पडेल ना, तेव्हा तू फक्त मला एक हाक मार. तुझ्या एका हाकेच्या अंतरावर मी उभा आहे. तुला कसलीही गरज पडू दे, तुला कसल्याही गोष्टींची गरज पडली तरी देखील मी तुला मदत करणार.
तुझ्यावर कधीही वाईट प्रसंग मी येऊ देणार नाही. तुझ्या प्रत्येक वाईट प्रसंगात तुझा नवरा म्हणून, तुझा साथीदार म्हणून, तुझा मित्र म्हणून आणि बाळाचा बाप म्हणून मी नेहमी तुझ्या पाठीशी आणि गरज पडली तर तुझ्या पुढे खंबीरपणे उभा आहे, असं म्हणून अभिने भूमीला वचन दिलेलं आहे. भूमी आता जेव्हा पण हाक मारेल, तेव्हा आकाश तिच्या मदतीला धावून येणार आहे. भूमीला तो 100% मदत करणार आहे, असं आश्वासनच आता त्याने भूमीला दिलेलं आहे. आणि त्यामुळं भूमी खरं तर खुश झालेली असते. पण आता आपल्याला जावं लागणार आहे. खरं तर तिला देखील आकाशपासून दूर जाण्याची इच्छा नसते. पण जर का आपण इथं थांबलो, तर आपलं म्हणणं सत्य आहे असं कोणाला वाटणार नाही आणि त्यामुळे आपल्यावर आणि आपल्या बाळावर त्या गोष्टीचा परिणाम होईल. या गोष्टीमुळे भूमीने ठरवलेलं आहे, की आपल्याला हे घर सोडणं गरजेचं आहे. आकाशचा हात आता सोडून ती चाललेली असते. स्वतःचे अश्रू पुसत भूमी निघालेली असते, तेव्हा मनूला देखील खूप वाईट वाटलेलं असतं. भूमी मनूला स्वतःच्या जवळ घेते आणि म्हणते, की "मनू, तू आहेस ना, तर मला काही काळजी वाटत नाही. तू इथं थांब आणि सर्वांची काळजी घे." मनूसुद्धा भूमीला थांबण्यास सांगत असते, पण भूमी मात्र थांबत नाही. आता भूमीने स्वतःची बॅग उचललेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, की "भूमी, ही बॅग तर जड आहे, ती बॅग मला उचलू दे." भूमी म्हणते, "आकाश, सध्या माझं मला सर्व काही गोष्टी करू दे. मला त्या गोष्टींची सवय पाडू दे. अन्यथा मला असं वाटेल, की प्रत्येक गोष्टीसाठी तू मला मदत करावी आणि मला प्रत्येक गोष्टीसाठी तुझी मदत घ्यायची नाहीये. माझं ओझं आता मला उचलायचं आहे." असं म्हणून भूमीने स्वतःची बॅग उचललेली असते. अजूनही तिचे पाय बाहेर जात नसतात, पण आता बाहेर जाण्याशिवाय पर्याय नाहीये असा विचार करून भूमी आकाशच्या समोरून चाललेली असते. जात असताना तिचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात आणि रडत-रडत ती त्याचा निरोप घेऊन जात असते. आकाशला सुद्धा वाटत असतं, की भूमीने एक पाऊल देखील पुढे टाकू नये, पण भूमी मात्र एक-एक पाऊल पुढे टाकत त्याच्यापासून दूर चाललेली असते आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आकाश पाहतच राहिलेला असतो. आकाशचे देखील डोळे पाण्याने भरलेले असतात. भूमीने बॅग टाकून द्यावी आणि पळत येऊन आपल्याला मिठी मारावी असंच त्याला वाटत असतं आणि इकडे पौर्णिमा आणि रागिनी मात्र खुश झालेल्या असतात, कारण त्यांच्या वाटेतील काटा आता कायमचा दूर होत असतो. इकडे भूमी घरी आलेली असते आणि भूमीला आलेले पाहून तिच्या वडिलांना मात्र वाईट वाटत असतं. आपली मुलगी आपल्या घरी आलेली आहे. आता तिने सासर सोडून दिलेलं आहे आणि तिची बाजू सिद्ध करण्यासाठी ती आपल्या घरी आलेली आहे. खरं तर भूमी आलेली आहे या गोष्टीचा आनंद असला तरी तिची बाजू कोणी ऐकून घेत नाही या गोष्टीचं दुःख मात्र त्यांच्या मनामध्ये असतं. आलेल्या भूमीला पाहून त्यांचे डोळे देखील पाणावतात आणि ते भूमीला म्हणतात, "खरं तर जगातला मी असा एकमेव बाप असेल की त्याला भूमी आल्याचा म्हणजेच माझी मुलगी आल्याचा आनंद होत नसेल. मला असं वाटतं की खरंच तू तुझ्या घरी असावं, पण तुझ्या घरी तुझी बाजू ऐकणारं, तुझी बाजू समजून घेणारं कोणीच राहिलेलं नाहीये. या गोष्टीचं खरं तर मला दुःख होतंय." असं म्हणून ते स्वतःचे डोळे पुसतात. भूमी म्हणते, "खरंच तुम्हाला असं वाटत नाही का मी या घरामध्ये यावं म्हणून? तुम्हाला माझा काही त्रास वाटतो का?" तेव्हा ते म्हणतात, "असं नाही. मला तर वाटतं तू यावं, पण तुझी बाजू कोण ऐकून घेत नाहीये, या गोष्टीचं मला खूपच दुःख होतं. आकाशरावांनी तरी तुझी बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती, तुला समजून घ्यायला पाहिजे होतं, असं मला वाटतं." भूमी म्हणते, "आज नाहीतर उद्या त्यांना माझी बाजू पटणार आहे. आज नाहीतर उद्या सत्य त्यांच्या डोळ्यासमोर येणार आहे." तेव्हा तिचे वडील म्हणतात, "आता जे काय होणार आहे ते होऊ देत. तू इथं आलेली आहेस ना, तर निश्चिंत राहा. स्वतःची काळजी घे आणि लक्षात ठेव तुझी बाजू सत्याची आहे आणि सत्य ज्या बाजूने असतं, ती बाजू नेहमीच जिंकत असते. तुला त्रास होणार आहे, पण त्रास झाला तरी देखील तुझी सत्याची बाजू कधी देखील सोडू नको." असं ते भूमीला समजावून सांगतात आणि भूमी देखील त्यांना सांगते, की "मी अगदी माझ्या म्हणण्यावर आणि माझ्या गोष्टींवर ठाम आहे. मी कधीच माझी सत्याची बाजू सोडून देणार नाही आणि त्यासाठी काहीही करावं लागलं तरी माझी करण्याची तयारी आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की रागिनी घरामध्ये जोरजोरात आरडाओरडा करत आहे आणि जोरजोरात वस्तूंची फेकाफेक करत आहे. तेव्हा पौर्णिमा तिच्या जवळ येते आणि विचारते, "काय झालं? तुम्ही एवढा राग-राग का करत आहात?" तेव्हा ती पौर्णिमावरच वसकते आणि म्हणते, की "तुम्ही ना झोपी गेलेला आहात. घरात काय चाललंय ना ते तुम्हाला कळत नाहीये. आकाशने मोठा राडा करून ठेवलेला आहे. आकाशचा पाय मुरगळलेला आहे," असं सांगून तो हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे. पण खरं तर तो भूमीला भेटायला गेलेला आहे. कारण आज भूमीची सोनोग्राफी होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच आकाश भूमीला भेटायला आलेला असतो.
तिची सोनोग्राफी असते आणि त्यामुळं त्याला घरामध्ये करमत नसतं. पण रागिनी आपल्याला जाऊ देणार नाही ही गोष्ट त्याला माहीत असते आणि त्यामुळं तो रागिनीला खोटं बोललेला असतो, की माझा पाय दुखतोय, माझा पाय मुरगळलेला आहे, मला दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. असं सांगून चक्क तो खोटं बोलून भूमीला भेटायला आलेला असतो आणि भूमीला मात्र या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो. कारण आकाश अगदी वेळेवर तिच्यापर्यंत पोहोचलेला असतो. आकाशने त्याचं प्रॉमिस पूर्ण केलेलं असतं. कारण त्याने सांगितलेलं असतं, की जेव्हा पण तुला गरज पडेल, तेव्हा आकाश तुझ्या मदतीला धावून येणार आहे. आकाशने आपलं वचन पाळल्याचा भूमीला खूपच आनंद झालेला असतो आणि त्याबद्दल ती त्याचे आभार देखील व्यक्त करते आणि म्हणते, की "खरंच आकाश, तू मला दिलेला शब्द पाळलेला आहेस." आकाश म्हणतो, "अगदी. मी तुझ्यासाठी आणि बाळासाठी कधीही येणार आहे, हे मी तुला सांगितलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे मी नेहमीच येणार आहे." आणि आता भूमी आणि आकाश एकमेकाच्या हातात हात घालून एकमेकाकडे पाहत असतात. भूमीला खरोखरच खूपच आनंद झालेला आहे. कारण आकाश नुसता आलेलाच नाहीये, तर रागिनीचं बोलणं, म्हणणं त्यांनी ऐकलेलं नसतं. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक